सर्वोच्च न्यायालयाचा माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून आता स्थगिती। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही, सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय। धनंजय मुंडे शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला। मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, मुंडेंना आधीच सांगितलंय। अजित पवारांची मुंडे शहांच्या भेटीवरती ही प्रतिक्रिया समोर। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पडणार पार। मुंढवा जमिनीबाबत धक्कादायक कागदपत्र आमच्या हाती, अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट। 2021 मध्ये पार्थ पवार आणि तेजवानींची ऑफर पॉवर ऑफ अटर्नी झाली, तर प्रत्येक पानावरती पार्थ पवारांची सही, दमानी यांची माहिती। तृप्त ठाकूर यांनी आम्हाला सगळी माहिती पाठवली आहे। दमानी यांची माहिती, अद्याप एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। अजित पवारांचाही या प्रकरणामध्ये सहभाग, दमानी यांचा हा दावा। 2023 पासून पीए सगळं मॅनेज करत होता, अजित पवारांना काहीच माहिती नाही, हे शक्य आहे का? मुंढवा जमीन घोटाळ्यावरून अंजली दमानी यांचा सवाल। पार्थ पवारांना अधिकाऱ्यांची मदत होती, दमानी यांचा हा दावा। एकत्र पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार। वरळी एनएससीआय डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीत। मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची पार पडणार बैठक। संजय राऊतांकडून शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट। जागा वाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थावर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची देखील उपस्थिती। दोन भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। युतीची घोषणा एकत्रपणे केली जाईल। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतायत, हा एक नवीन प्रयोग, राऊतांची माहिती। प्रीती संगम नाही तर हा भीती संगम, दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहे। भाजपच्या नवनाथ बन यांचीही राऊतांवरती टीका। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। राज ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यामध्ये झाली सकारात्मक चर्चा। ठाकरे बंधूंचं नाटक नाही, हे प्रीती संगम, यामध्ये लोक सामील होणार। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची टीका, तर महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, राऊतांचा हा निशाणा। ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असाल तर आमच्या शुभेच्छा, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा फेकला, इंजिनाचे निशाण मिटले, तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं। आशिष शेलारांची उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका। शेलारांच्या बोलण्यावर मुंबईमधील राजकारण चालत नाही, राऊतांचा हा पलटवार। येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई पालिकेच्या जागा वाटपाबाबत भाजप शिवसेनेमध्ये बैठक। 150 जागांवर निर्णय, उर्वरित 77 जागांवर पेच। मुंबईमध्ये शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम, भाजप 150 जागा लढवण्यावर ठाम, अशी देखील माहिती। पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपने वेग वाढवला। मुंबईमध्ये भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार। नाशिक महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम। गिरीश महाजन आज पुन्हा जागा वाटपाबाबत चर्चा करतील। तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांच्या चर्चेनंतर जागा वाटपाचं भिस्त गोंगडं। उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरुवात। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती, ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले। पिंपरीतील फोडाफोडीवर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया। पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजितदादांची रणनीती। सतेज पाटलांची अजितदादांसोबत फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावर चर्चा झाली, अशी देखील माहिती। भाजप शिवसेना महायुती करण्यासाठी उदय सामंत पुण्यात, तर वरिष्ठांच्या बैठकीत युतीचा तोडगा निघत नसल्यानं सामंत पुण्यात। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यात 35 जागांची मागणी। समाधानकारक जागा न दिल्यास शिवसेनेकडून स्वबळाचा नारा। भाजप नगरपालिका निवडणूक निकालाची आज समीक्षा करणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, जबाबदारी देण्यात आलेले मंत्री उपस्थित राहणार। कल्याण डोंबिवली महापालिकेवरती आपल्या लोकांकडून अन्याय। डोंबिवलीमधील कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। पालिकेत 122 कार्यकर्त्यांना संधी देऊ, चव्हाणांचा स्वबळाचा नारा। केडीएमसीला मुख्यमंत्रीच महापौर देतील। 15 जानेवारीला मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी द्यावी, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवलीतल्या मेळाव्यामध्ये हे मोठं वक्तव्य।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमधील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत संवाद साधतील। दुपारी 1 वाजता रामगिरीवर मुख्यमंत्र्यांकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निमंत्रण। नागपूर जिल्ह्यातील 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। काल अजित पवार यांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या। युतीबाबत चर्चा करत असताना प्रभागाचा मेळ बसवण्यावरती भर, तर काही शिवसेनेचे प्रभाग चांगले आहेत, काही आमचे प्रभाग चांगले, संजय केनेकर यांचं हे वक्तव्य समोर। नाशिकमध्ये शिवसेनेची भाजपकडे 45 जागांची मागणी, सन्मानपूर्वक जागा द्या अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी। शिवसेनेचे नेते अजय बोरस्तेंचा इशारा, युती करायची तर खुल्या दिलानं करा, बोरस्तेंचं हे आवाहन। पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो ट्विट करत नितेश राणेंचा रोख कुणाकडे? काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे। नितेश राणे यांची ट्विट करत ही सूचक प्रतिक्रिया समोर। रिक्षा चालकाने नियम मोडला असेल, पण भाजप रोज नियम मोडतो। नियमबाह्य पद्धतीने भाजपने मुंबई अदानीला दिली। पराग शहा अदानीची कॉलर पकडतील का? पराग शहांनी रिक्षावाल्याला मारल्याच्या प्रकरणावर राऊतांचा हा सवाल। माजी खासदार आणि शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप। स्थानिकांचा आरोप, कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। स्थानिक निवडणुकीत इतक्या चुकीच्या पद्धतीने कारभार झाला नाही आणि या निवडणुकीमध्ये सरकारने अनेक आमिष दाखवली। खासदार निलेश लंके यांचा आरोप, धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरे गेलं, लंकेंची ही टीका। काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं। जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला। काँग्रेसच्या नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्न। रोहित पवारांचा ट्विट करत काँग्रेसवरती हा निशाणा। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतं मागा, कुणाला दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा कार्यकर्त्यांना हा सल्ला। मंत्रीपद दिलं तर मी नक्कीच स्वागत करेन, माझी इच्छा असली तरी मी येऊ, थेट शपथ थोडी घेऊ शकतो। सुनील शेळके यांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्रिपदावर शेळकेंची वळणे लागणार ही चर्चा। कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेला खिंडार, शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। मन की बात नको जन की बात हवी, भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा घरचा आहे। जनमताचा कौल मान्य, निवडणुकीमध्ये जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू। खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश निराश होऊ नये, खासदार ओमराजे निंबाळकर यांचं हे आवाहन। रत्नागिरीमध्ये भाजपच्या विजयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांची भूमिका ठरली निर्णायक। 2 नगरपंचायतींवर भाजपचा नगराध्यक्ष, जिल्ह्यात भाजपच्या 39 उमेदवारांपैकी 36 नगरसेवक विजयी। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा हा मोठा विजय। अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता, खासदार बळवंत वानखेडे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। दर्यापुरात बळवंत वानखेडेंच्या उमेदवारानं विद्यमान आमदारांच्या पत्नीचा केलेला पराभव। पूर्णा नगर परिषदेत 2 उमेदवारांना समसमान मतं, चिठ्ठी काढून उमेदवारांचा फैसला। प्रभाग 8 मध्ये यशवंत सेनेचे रंजना ढोके आणि भाजपचे प्रेमाला सोळंके यांना समसमान मतं, चिठ्ठीद्वारे भाजपचे प्रेमाला सोळंके हे विजय। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मानले जिल्ह्यातील जनतेचे आभार। निवडणुकीदरम्यान दिलेला विकासाचा शब्द आता कृतीतून साकार करण्याचं दिलं आश्वासन। सिंदखेड राजा नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून 21 वर्षीय तरुणाचा विजय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडेंची नगराध्यक्ष म्हणून निवड। राज्यातील पहिलाच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्यानं सर्वत्र होतंय कौतुक। नागपूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपमध्ये प्रवेश, तर मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज, संघाचा कुणीही शत्रू नाही, काही काम मात्र आणखी विस्तारले तर स्वार्थी संकुचित हेतूने कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकानं बंद होणार। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे विधान समोर। भारत हिंदू राष्ट्र, त्यासाठी संवैधानिक मंजुरीची गरज नाही, जन्मावर आधारित जाती व्यवस्था हे हिंदुत्वाचं वैशिष्ट्य नाही। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे विधान समोर। हिवाळी अधिवेशनामध्ये संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी। रोजगार हमीचा नवा कायदा अस्तित्वात असल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा झाली।
लवासा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता 2023 मध्ये मुंबई हायकोर्टात वकील नानासाहेब जाधव यांनी दाखल केली होती फौजदारी जनहित याचिका। लवासा प्रकल्पात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ही याचिका। पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद। 1 जानेवारीपासून पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर बंद असेल। मंदिराच्या सभामंडपाचं नव्यानं काम करण्यात येणार, त्यामुळे मंदिर असणार बंद।